नमस्कार प्रेक्षकांनो, स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत. मन धागा धागा जोडते नावाच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. मालती आणि अण्णा हे सगळेजण जेवण करत असतात. तेव्हा आता मालती ही अण्णांना म्हणते, आज तुमच्या आवडीची भाजी बनवली, पण तुम्ही माझं कौतुक नाही केलं. तेव्हा अण्णा म्हणतात, मालती तू बनवलेली रोजची भाजी ही चांगलीच तर असते, कधीतरी माझ्याकडून राहून जातं कौतुक करायचं. पण मालती म्हणते की मग मी आज शिरासुद्धा बनवला आहे. अण्णा म्हणतात, का आज काय आहे इतकं गोडधोडाचं जेवण? मग आता मालती म्हणते, आज तर मुहूर्त ठरणार आहे ना. तेव्हा मनोज म्हणतो, कोणाचा? तर आता मालती म्हणते, हा मुहूर्त तर सुखद आणि सार्थकच्या लग्नाचा ठरणार आहे, पण मला कुठेतरी असं वाटते की हा लग्नाचा मुहूर्त सार्थकराव आणि आनंदीच्या लग्नाचाच आहे की काय. तेव्हा मनोज म्हणतो, काय वेळबीड लागली की काय? असं काही होणार नाही आहे आई, तू डोक्यातून हा विचार काढून टाक. अण्णाही आता मालतीला म्हणतात की मालती, अगं आपल्या आनंदीने तिचा मार्ग मोकळा केला आहे, तिचा निर्णय बदलला आहे. तेव्हा आता असं काही होणार नाही आहे, पुढे जाऊन तू त्रास होईल, तू असं काही करू नकोस आणि असे विचार तर बिलकुल मनात आणू नकोस. तर मालती म्हणते की तुम्हाला नाही कळणार, माझ्या मुलीने किती यातना भोगल्यात ते. तिच्या संसाराविषयी मी असे उलटसुलट विचार बिलकुल खपवून घेणार नाही. मला अजूनही खात्री आहे, माझ्या देवावरती पूर्ण विश्वास आहे. तेव्हा अण्णाही म्हणतात की अगं मालती, आनंदी ही माझीसुद्धा मुलगी आहे. तेव्हा तिने घेतलेल्या निर्णयावर मलासुद्धा आता किती कठीण मन करावं लागत आहे माहिती आहे तुला? अगं मलासुद्धा कळतं संसाराच्या गोष्टी, पण हे आपल्या आनंदीनेच ठरवले, तेव्हा आपण काय करणार? मला तर आनंदीपेक्षा तुझी जास्त काळजी वाटते मालती. पुढे हा जर निर्णय झाला नाही तर तुझं काय होईल? तेव्हा मालती म्हणते की मला काही होणार नाही आहे, माझी काळजी करूच नका. माझा बाप्पा हा माझं म्हणणं नक्कीच ऐकून घेईल. मला माहिती आहे हे लग्न सार्थक आणि आनंदीचंच होणार आहे. माझं मन मला सांगते तुम्ही पाहाच आता, कारण मी आनंदीची आई आहे. तेव्हा आईला पुढच्या गोष्टी ह्या आधीच कळतात. तर आता मनोजसुद्धा म्हणत असतो, अगं आई, तुला वेड लागलंय का? असं मनोज म्हणतो. तेव्हा मालती म्हणते, चालेल ना, माझ्या मुलीसाठी मला वेड जरी लागलं ना तरी चालेल, पण माझं हेच म्हणणं आहे की सार्थक सरांबरोबर आनंदीचंच लग्न व्हायला पाहिजे, कारण त्याच्याशिवाय माझी चिंता मिटणार नाही. सार्थक आणि आनंदीचा संसार हा पुन्हा मार्गी लागणार, बघाच तुम्ही. तेव्हा आता बघताय काय, अहो शिरा बनवलाय ना, करा ना गोडधोड. तेव्हा आता अण्णा अजूनच मालतीकडे पाहू लागतात आणि त्यांनाही आता खूप टेन्शन आलेलं असतं. तर दुसरीकडे सुगंधाने तिच्या आईबाबांना फोन केलेला असतो, तुम्ही लग्नासाठी कधी येत आहे, मी तुमची वाट पाहते. तसं माझी कल्याणीताई आहे माझं सर्व काही मॅनेज करण्यासाठी, पण तरीही मला खूप एक्सायटेड आहे की तुम्ही कधी येत आहात. तेव्हा आता तिचं फोनवरचं बोलणं झाल्यावर तिथे सार्थक येतो आणि म्हणतो की सुकथा तू बिझी आहेस का गं? सुकथा म्हणते नाही. तेव्हा सार्थक म्हणतो की मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. सुकथा म्हणते बोल ना मग. सार्थक म्हणतो, हे बघ सुकथा, आपलं लग्न होणार आहे, तेव्हा तुझ्या मनात काही इच्छा आहे का? म्हणजे लग्नामध्ये तुला काय हवं काय नको ते मला सांग, म्हणजे ते तुझं मी पूर्ण करेल. तेव्हा सुकथा म्हणते, अरे सार्थक, माझं सार्थक राज्याध्यक्षांच्या बरोबर लग्न होते, हीच खूप मोठी गोष्ट आहे. तेव्हा माझ्या मनात अजून काहीच नको आहे. तू माझा होतोयस ना, हेच खूप आहे माझ्यासाठी. मला अजून काहीच नको आहे सार्थक. तेव्हा सार्थक म्हणतो, असं नाही, पण तुझ्या काहीतरी इच्छा आशा तर असतीलच ना. मला तुझे सगळं स्वप्न पूर्ण करायचे, कारण पुन्हा असं इतरांना वाटायला नको की मी कुठेतरी कमी पडलोय. तेव्हा सुकथा म्हणते, अरे इतरांचा विचार आपण का करायचा? मला माहिती आहे ना मी तुझ्याशी लग्न करून किती आनंदात आहे ते. आपण दोघंही आनंदातच राहणार आहोत. मग मी बाकीच्यांचा विचार नाही करत ना सार्थक, आणि तू सुद्धा नाही करायचा. तेव्हा आता सार्थक हा सुकथाला म्हणत असतो, ते तर ठीक आहे, तू तरीही मला सांग की तुला काय हवं आहे काय नको ते, कारण बाकीच्यांना असं दिसायला पाहिजे की मी लग्नात खूप आनंदात आहे. असं म्हणून तो निघून तर जातो, पण सार्थकच्या ह्या बोलण्याचा सुकथा मात्र इकडे विचारच करायला लागते. दुसरीकडेच आनंदी तिच्या रूममध्ये बसलेली असते आणि अचानकच तिला सार्थकच्या काही जुन्या आठवणी आठवतात आणि ती पुन्हा एकदा रडायला लागते. तिच्या सार्थकच्या लग्नाच्या शॉपिंगबद्दल तिला त्या आठवणी आठवतात. तिचं कसं सगळं मानापानाने सर्व झालं होतं स्वागत, हेही तिला आठवून ती खूप रडत असते. तितक्यातच ती रडत असतानाच आता तिथे सुखदा येते आणि सुखदा म्हणते, कल्याणीताई काय झालं, तुझ्या डोळ्यात पाणी, तू रडतेस का? काय झालं कल्याणीताई, तुला कोणी काही म्हणाले का? शलाका आणि वृंदांटी काही म्हणाल्यात का? तेव्हा आनंदी म्हणते, नाही गं, मला तसं काहीच कोणी बोललेलं नाही आहे, पण हे आनंदाश्रू आहेत. काय आहे ना, माझी एकदम जवळची लाडकी मैत्रीण लग्न करून दुसऱ्यांच्या घरी जाते ना, ती आता उद्या कोणाची तरी बायको, कोणाची तरी वहिनी, कोणाची तरी सून होणार आहे. त्यामुळेच मला तुझ्या आठवणीने रडायला येते. तेव्हा आनंदीचं बोलणं ऐकून सुखदा सुद्धा खूप इमोशनल होते आणि म्हणते की काय कल्याणीताई, तू तर मला रडवलंस, तुझ्यामुळे मी सुद्धा किती इमोशनल झाली बघ. अगं माझं लग्न झालं म्हणून काय झालं, मी कुठे काही बाहेरच्या देशात नाही चालली, इथेच असणार आहे. तुला कधी आठवण आली ना, सरळ इथे यायचं आणि मला बिंदास भेटायचं.
तेव्हा आता लगेच डोळे पुसत ती म्हणते, कल्याणी ताई, फक्त 10 दिवस उरलेत आणि मला तुझी खूप गरज आहे. तुझ्या सल्ल्याची, तुझ्या मदतीची. कारण मी एवढी मोठी लिस्ट बनवून ठेवली आहे ना, की आता आपल्या दोघींना शॉपिंग करायला दिवससुद्धा कमी पडेल. आता लग्न आहे ना माझं, तेव्हा 10 दिवस मला फक्त तुला वेळ द्यायचा आहे कल्याणी. तेव्हा आता सुखदा, तू काळजी करू नकोस. तुझ्या कायम मी सोबत असणार आहे. तुला लागेल तेवढी मदत मी आता करणार आहे. मी तुझ्यासाठीच इथे राहिली आहे ना. तेव्हा आता कल्याणी ही सुखदाला म्हणत असते, की ऐक, मी तुझ्यासाठी एक सरप्राईज गिफ्ट आणलंय, ते मला तुला द्यायचं आहे. तेव्हा सुखदा म्हणते, काय आहे सरप्राईज गिफ्ट? तेव्हा आता कल्याणी म्हणते, अगं सरप्राईज मी आधीच सांगितलं तर ते सरप्राईज राहील का? तेव्हा आता ते सरप्राईज मी तुला तेव्हाच देईल जेव्हा वेळ येईल. सुखदा काय ऐकत नसते. ती म्हणते, नाही, मी तुझी फ्रेंड आहे ना, तू मला बहीण मानतेस ना, मग सांग लवकर काय सरप्राईज आहे. कारण मी खूप एक्सायटेड झाली आहे की माझ्या कल्याणीताईने मला काय सरप्राईज आणलं असेल. तेव्हा ती खूप मनवण्याचं काम करत असते आनंदीला, की बघ हां, तू जर मला सरप्राईज नाही ना सांगितलंस तर मी तुझ्याशी बोलणारच नाही. तेव्हा आता कल्याणी पण म्हणते, नाही बोलणार का? बरं ठीक आहे, नको बोलू, मीही बघते माझी फ्रेंड माझ्यापासून किती वेळ लांब राहते. तेव्हा सुखदा म्हणते, खरंच मी नाही बोलणार हां तुझ्याशी. तेव्हा कल्याणी पुन्हा तिला म्हणते, अगं इतका राग का आमच्या सुखीबाईला तर खूपच राग येते. लगेच आता कल्याणी ही सुगताला प्रॉमिस करते, की मी उद्या सकाळी तुला ते गिफ्ट दाखवणार आहे, म्हणजे तुझं सरप्राईज तुला सकाळी मिळेल. बस आता तर खुश. लगेच आता आनंदी ही सुगताला जवळ मिठीमध्ये घेते आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवते. दुसरीकडे शलाका आणि वृंदा ह्या दोघी विचार करत बसलेल्या असतात आणि शलाका खात असते. वृंदा म्हणते, इथे मला विचार करून करून डोकं माझं खराब झालं आणि तुला इथं खायचं सुचलंय का गं? अगं अजून 10 दिवसावर लग्न आले, आपल्या हातात एकही पुरावा लागलेला नाही. एकतर सुधा आणि आदर्शने आपल्याला धमकी दिली आहे की सुखदाला काही यातलं खरं सांगायचं नाही. तेव्हा आता काय पर्याय आहे आपल्याकडे? कसा आपल्या हातामध्ये पुरावा येणार आहे? तेव्हा आता शलाका म्हणत असते, की माझ्या डोक्यामध्ये तो अल्बम आहे ना, लवकरच तो माझ्या हातामध्ये येणार आहे. वृंदा म्हणते, कधी? अगं 10च दिवस राहिले लग्नाला त्यांच्या. लग्न झाल्यावर मग आयुष्यभर आपण ते अल्बमच बघत बसू, नाही का? तेव्हा आता वृंदा खूपच चिडलेली असते शलाकावर. शलाका म्हणते, अगं आई, माझ्या डोक्यात एक आयडिया आली अल्बम चोरण्याची. तेव्हा वृंदा म्हणते, कोणती गं? शलाका म्हणते, म्हणजे अजून डोक्यातनं, म्हणजे मी तुला नाही सांगू शकत, पण मी तो अल्बम चोरणारच आहे लवकरच. तर वृंदाला अजूनच राग येतो आणि म्हणतो, हो का? वा, तुझी आयडिया ना खरंच तुला शोभते. तेव्हा आता शलाका म्हणते, माझ्या डोक्यात एक आयडिया अजून तरी आलेली नाही आहे, पण मी लवकरच तुला तो प्लॅन सांगेन. लगेच सुधा म्हणते, तुझा प्लॅन ऐकायचं म्हटलं तर आयुष्य निघून जाईल माझं. माझ्या डोक्यात तर एक भारी आयडिया आली आहे. शलाका म्हणते, हो आई, मला सांग ना गं तुझा काय प्लॅन आहे ते. तेव्हा सुद्धा वृंदा म्हणत असते, की माझा प्लॅन असा आहे, आणि त्यांनी आता इथे दाखवलेलं नाही आहे की तिचा प्लॅन काय आहे, ते आपण पुढे पाहणारच आहोत. दुसरीकडे सार्थक हा फोनवरती बोलत असतो आणि सुखदा ही एकदम रागानेच त्याच्या मागे येऊन बेडवरती बसलेली असते. तेव्हा आता तिच्या येण्याने सार्थकचं तिच्याकडे लक्ष जातं आणि मग तो आता फोन ठेवून देतो आणि सुखदाला म्हणतो, सुखदा, काय झालं गं? तुझा चेहरा इतका उदास का? सार्थक, मला एक सांग, तू मला लग्नानंतर कल्याणी ताईसारखा त्रास तर नाही ना देणार? म्हणजे तुला जर मला गिफ्ट द्यायचं असलं तर तू मला ते सांगणार आणि मग ते काय सरप्राईज आहे हेही सांगणार नाही, किंवा मग तुला सरप्राईज द्यायचं असलं ना तर मग मला आधी सांगायचंच नाही. कारण कल्याणी ताईने मला आतापर्यंत खूप त्रास दिला हां सार्थक. तेव्हा सार्थक म्हणतो, काय केलं तुझ्या कल्याणी ताईने? सुखदा म्हणते, अरे ती मला सरप्राईज देणार आहे, पण मी तिला विचारलं काय सरप्राईज आहे तर तेही सांगत नाही. एकतर मला एवढी एक्सायटेड झाली होती मी, आणि आता ती सांगत नाही आहे. मला तर रागच आला तिचा. तेव्हा सार्थक, तुला काय वाटतं काय असेल कल्याणीकडे सरप्राईज माझ्यासाठी? सार्थक म्हणतो, ती तुमची मैत्रीण आहे, मी कुठे भेटलो आहे तिला? मला काय माहिती तिचं कधी काय निर्णय होतात आणि ती काय वागते ते. तेव्हा सुगता म्हणते, अरे यार, मी तर खूप एक्सायटेड होती की ती सरप्राईज काय आहे. म्हणजे मला इतरांच्या बाबतीत सरप्राईजचं इतकं काही वाटलं नाही, पण माझी कल्याणीताई मला सरप्राईज देणार आहे ना, तेव्हा मी खूप एक्सायटेड आहे. शीट यार, पण ती सांगतच नाही अरे. तर दुसरीकडे सुद्धा ही आदर्शला म्हणत असते, की आता ह्या लग्नामध्ये आदर्श, तुझी खूप मोठी जबाबदारी आहे. तेव्हा हे गेल्यापासून सर्व जबाबदारी ही तुझी आहे. गुरुजींना बोलवणं, त्यांच्याकडून पूजा करून घेणं, लग्नामध्ये काय हवं काय नको ते सर्व तू पाहायचं आहेस. तेव्हा आता आचार्यसुद्धा चांगलाच हवा आहे, कारण जेवण हे सुग्रास व्हायला पाहिजे. 6 वर्ष झाले आपण नको ते सहन करतोय, तेव्हा आता लोकांना सुद्धा कळायला पाहिजे की हे लग्न राज्याध्यक्षांच्या घरात मुलाचं आहे. तेव्हा आदर्श म्हणतो, की काळजी करू नकोस आई, मी सर्व मॅनेज करणार आहे. पण मग आपण एवढं सगळं करून पण कोणी नाराज तर नाही ना होणार ह्या लग्नात? तेव्हा सुद्धा म्हणते, का असं बोलतोयस तू आदर्श? आपण एवढं सगळं थाटामाटात केल्यानंतर कोण नाराज होणार आहे? मला तर आता ह्या गोष्टी काढायच्याच नाही आहेत. मला फक्त थाटामाटात माझ्या सार्थकचं लग्न पाहायचं आहे. सार्थक म्हणतो, की बाकीच्यांचं तर जाऊ दे, पण आपलं सार्थक तरी आनंदात असेल ना ह्या लग्नाच्या वेळेस? कारण आता फक्त 10च दिवस उरले आणि एक क्षणसुद्धा पुरेसा असतो इकडचा तिकडे पलटी व्हायला. तेव्हा सुद्धा म्हणते, नाही आदर्श, असं काहीही होणार नाही आहे. माझ्या मनाप्रमाणे सर्व व्हायला पाहिजे. तेव्हा आदर्श, मला बाकीचं काहीच माहिती नाही आहे. माझ्या डोक्यात फक्त आता हेच आहे, आदर्शाने
सार्थक आणि सुखदाचं लग्न होऊन सुखदा ह्या घराची सून होणार. तेव्हा आदर्श म्हणतो, तुझं म्हणणं बरोबर आहे, मीही ह्याच गोष्टीचा विचार करतोय की असंच व्हायला पाहिजे. तेव्हा आदर्श म्हणतो, हो हो, सर्व व्यवस्थितच होणार आहे आई, तू काळजी करू नकोस. पण सार्थकच्या मनाचा विचार केला का? त्याला किती मोठी परीक्षा आहे, त्याच्यासाठी ही अवघड परीक्षा. तो कसा पास होणार आहे त्याचं त्याला माहिती. आता असं म्हणून आदर्श म्हणतो की बरं ठीक आहे, चल, माझ्याने काय होते ते मी बघतच आहे. असं म्हणून आता तो निघून जातो. इकडे आनंदीच्या हातातलं पुस्तक बाजूला फेकत सार्थक म्हणतो, आनंदी, काय चाललंय काय तुझं? आनंदी म्हणते की मी काय केले? तेव्हा सुखदाला काय सरप्राईज देणार आहात तुम्ही? आनंदी म्हणते, मी तर तिला सरप्राईज देणार आहे ना, मग तुम्हाला इतकी काळजी का वाटते? सार्थक म्हणतो की तुम्ही कधीही कसेही वागू शकतात, तुम्ही खूप अनपेक्षित वागतात, तुमचे मध्येच निर्णय बदलतात आणि तुम्ही मध्येच गायब होतात. तेव्हा आता मला आता भीती वाटते तुमच्या ह्या वागण्याची. तेव्हा आता बोला ना आनंदी, तुम्हीच विषय बदलताय ना, सांगा मला, द्या प्रश्नाचं उत्तर. तेव्हा आता आनंदी म्हणते की तुम्ही पुन्हा पुन्हा तोच विषय का काढतायत मिस्टर राजाध्यक्ष, आणि मी आनंदी नाही कल्याणी आहे, तसं समजून बोला. तेव्हा आता सार्थक म्हणतो, हो कल्याणी मॅडम, मी तेच तुम्हाला विचारायचा प्रयत्न करतोय की सांगा ना, कुठे कमी पडलो मी? आता पुन्हा सार्थक तिला तेच प्रश्न विचारून तिला आता चिडवून देतो आणि मग आनंदी ही म्हणत असते की बाद झालं, तुम्ही पुन्हा पुन्हा मला त्याच गोष्टींमध्ये गुंतवायचा प्रयत्न करू नका. तेव्हा आनंदी म्हणते की तुम्ही काळजी करू नका, ते सरप्राईज चांगलंच असणार आहे, तुमच्या दोघांच्याही संसारामध्ये ते कुठे आड येणार नाही. तेव्हा सार्थकला आता अजूनही प्रश्न पडलाय की आनंदी असं काय सरप्राईज देणार आहे सुखदाला. तेव्हा आता आनंदी म्हणते, सार्थक सर, खूप रात्र झाली, तेव्हा आता तुम्ही जाऊन झोपा. असं म्हणून ती सार्थकला पाठवून देते आणि सार्थक रागानेच निघून जातो. दुसरीकडे आता आनंदीच्या घरचे हे त्यांचा नाश्ता करत बसलेले असतात. तर अण्णा हे मनोजला म्हणतात की अरे, मला ना आनंदीची खूप आठवण येते, मला असं वाटतं मी तिला जाऊन भेटू का राजदक्षिणच्या घरी? तेव्हा मनोज म्हणतो, काही कामही नाही आहे, तुम्ही कसं जाणार? काही काम असतं तर ठीक आहे. पण अण्णा म्हणतात की अरे, खूपच आठवण येते मला माझ्या आनंदीची, मला असं वाटते की मी आजच तिला भेटलं पाहिजे. तेव्हा अण्णा म्हणतात की अरे मनोज, काय आहे ना, 6 वर्ष आपण तिच्या आठवणींमध्ये राहिलो, पण आता ती आपल्याच आजूबाजूला असताना सुद्धा तिला मी भेटू शकत नाही का? असा प्रश्न करून आता मनोज त्यांच्याकडे रागानेच पाहायला लागतो. तर हा भाग इथे संपलाय. पुढील भागामध्ये आनंदी आणि सार्थक दोघंही सुखदाला हे गिफ्ट देतात आणि दोघांनीही शालू दिलेला असतो. तेव्हा आता आनंदी म्हणते की हा शालू मी तुम्हाला सरप्राईज म्हणून देते आणि हाच तू लग्नात घालायचा. तेव्हा सार्थक म्हणतो, सुखदा, तू माझ्या इच्छेविरुद्ध वागायचं नाही, हा शालू तू लग्नामध्ये घाल जो मी तुला दिलाय. तेव्हा आता सुखदा म्हणते की मला तुम्ही दोघांनी इतकं कन्फ्यूज करून टाकलं, मी तर हाच विचार करते की तुम्ही दोघांनी एकसारखं गिफ्ट मला कसं काय दिलंय. तेव्हा आता मला कुठेतरी शंका वाटते की तुम्ही आधीपासून दोघंजण एकमेकांना ओळखतात का? तेव्हा आता सार्थक आणि आनंदी दोघं एकमेकांकडेच पाहायला लागतात. तर प्रेक्षकांनो, सुखदाला संशय आलाय की एकसारखंच गिफ्ट ह्या दोघांनी एकाच वेळेला कसं काय दिलंय. तर आपण पुढे याचं काय उत्तर देणार आहे आनंदी हेच पाहणार आहोत. पाहत राहा मन धागा धागा जोडते नवा. अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागामध्ये. धन्यवाद.